मान्सून आला की मान्सूनपूर्व कामं म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध भागातील नाले जे आहेत त्याची सफाई केली जाते, त्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं जातं। मात्र सोलापूर महापालिकेच्या या सर्व कामकाजामध्ये आता महापालिकेचे नगरसेवक अनंत जाधव यांनी गंभीर आरोप जो आहे तो केलेला आहे। आपल्यासोबत अनंत जाधव आहेत। जाधव साहेब, खरं तर आपण असा आरोप करताय, खरं तर आपण सत्ताधारी नगरसेवक आहात आणि असं असताना या नाले सफाईमध्ये कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आपला दावा आहे। काय नक्की प्रकार आहे, काय सगळी घटना आहे? महापालिकेचं आर्थिक 2025-26 हे वर्ष, या वर्षात नाले सफाई करण्याकरता रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीला ठेका दिला होता। वास्तविक हा ठेका देताना ती कंपनी हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे फक्त वाहनं भाडं देणं इतक्यापुरती ती मर्यादा होती। पण महापालिकेच्या नगर अभियंता खात्यानं प्रशासक असल्याच्या काळात हा पूर्ण बनाव करून त्याला हे काम बेकायदेशीर दिलेलं आहे। आणि हे काम दिल्यानंतर त्या मक्त्याची मुदत संपली वर्कआउटची। ज्यावेळेस महापालिका आमच्या सर्व नगरसेवकाची अस्तित्व आली, वास्तविक पाहता हे प्रकरण त्यांनी सभागृहापुढे आणणं अपेक्षित होतं, पण सभागृहाची दिशाभूल केली। सभागृहाच्या परस्पर त्यांनी त्या मक्त्याला कामाची मुदतवाढ दिली। मुदतवाढ दिल्यानंतर आम्ही या कामाकडे बारीक लक्ष ठेवून होतो। हे काम होतं आहे किंवा कसं याची माहिती घेतली असता जागेवर कुठल्याही प्रकारची नालेसफाई न करता त्या मक्तेदारानं महापालिकेच्या नगर अभियंता खात्यातील आमच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून 12-12 तास, 16-16 तास, 22-22 तास खोदाई केली, नाला सफाई केली असं भासवलं आणि त्याची कोट्यवधी रुपयाची बिलं काढली। जवळपास 3.5 कोटी रुपयाची बिलं आज महापालिकेच्या अकाउंटवर आली होती। त्यापैकी 2.25 कोटी रुपयाची बिलं आता झाली, राहिलेली 1.5 कोटी बिलं बाकी आहेत। पण मग आपण जसं म्हणताय की ह्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा घोटाळा झाला, तर मग अधिकारी नक्की काय करत होते यामध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये? कारण त्यांची जबाबदारी आहे की या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, त्याच्यावरती अहवाल त्याचे सातत्याने घेत राहणं। पण मग यामध्ये अधिकाऱ्यांचा काय रोल होता? वास्तविक ही नाले सफाई करताना संबंधित जेई किंवा महापालिकेचा एखादा सुपरवायझर, एखादा वॉचमन किंवा एखादा कारकून तिथं असणं अपेक्षित आहे। त्या मक्तेदारानं रात्री 8 वाजता मशीन सुरू केली, दुसऱ्या सकाळी 9 वाजता बंद केली असं त्यांनी कागदोपत्री दाखल केले आणि आमच्या अधिकाऱ्यांनी बिल पास केले। तर ती पास करताना यात कुठे त्यांनी दाखवलं नाही की सुरुवातीचं किलोमीटर किती आणि शेवटचं किती आहे, यावरून हे लक्षात येतं की ह्यात भ्रष्टाचार आहे। पण मग आयुक्तांच्या सह्या आहेत त्याच्यावरती? ऐकतो नाही तो संबंधित अधिकारी, अभियंता, सहाय्यक अभियंता, विभागीय अधिकारी, नगर अभियंता यांच्या सह्या। पण मग खरं तर भाजप सातत्याने दावा करतं की स्वच्छ आणि पारदर्शक कारभार, पण मग ही सगळी जी कामं आहेत ती भाजपची सत्ता येण्यापूर्वीच्या आहेत की त्या कालावधीमधले आहेत? काय प्रकार आहे? भारतीय जनता पार्टीचं महापालिकेत सत्ता येण्यापूर्वीचे हे काम आहे। सत्ता ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची आली, आम्ही अजूनही पारदर्शक आहोत। सोलापूरच्या जनतेनं भरलेल्या कर रूपाचा पैसा आहे, यावर आमचं बारीक लक्ष आहे। ते खर्च, तो महापालिकेचा जो कर रूपाने झालेला पैसा आहे तो व्यवस्थित खर्च होतो का नाही हे पाहणं आमचं काम आहे आणि आम्ही त्यावर लक्ष ठेवून हे प्रकरण उघडीस आणले। याचा अर्थ भारतीय जनता पार्टी हे पारदर्शकपणे काम करते हे सिद्ध होते। काय मागणी असणार आहे तुमची एक आयुक्त असतील किंवा महापौर असतील यांच्याकडे? माझं याबद्दल आमचे सभागृह नेते नरेंद्र काळे साहेब, माननीय महापौर कोंडाल साहेब आणि आयुक्त साहेब सगळ्यांशी बोलून आले। 20 तारखेच्या येणाऱ्या सभागृहात यावर मी लक्षवेधी घेणार आहे आणि यात मागणी करणार आहे की ज्या संबंधित अधिकाऱ्यांनं महापालिकेची आर्थिक फसवणूक केली आहे आणि अपहार केला आहे, किमान 1 कोटी रुपयाचा अपहार केला आहे आणि आयुक्त साहेबांनी एक निविदा समिती नेमली आहे, ती समिती यावर सोमवार निर्णय करेल आणि 40 ते 50 लाखाची रिकव्हरी, त्याच्या दिलेलं पेमेंट जे अदा केलेलं पेमेंट आहे ते परत वापस घ्या। याचा अर्थ यात अपहार झाला हे आयुक्त साहेबांनी देखील लक्षात आलं आणि आयुक्त साहेब निश्चितपणे यात कारवाई करतील, कारण आयुक्त साहेबांचा देखील कारभार पारदर्शक आहे। आमचा विश्वास आहे आयुक्तावर आणि संपूर्ण सभागृह हे चांगल्या कामासाठी आम्ही प्रशासनासोबत असतो, पण कुणी चुकीचं वागलं तर आम्ही सोडणार नाही। हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, हे पारदर्शकपणे काम करत आहे आणि करणार हे आम्ही दाखवून देऊ। आयुक्तांनी या संदर्भात काही समिती नेमलेली आहे कारण त्या समितीला काय अहवाल आलेला आहे? आत्ता समितीने सोमवारी यावर निर्णय होईल, कारण संबंधित अधिकारी हे रजेवर आहेत, सोमवारी येतील आणि त्यावर हे समिती निर्णय करेल आणि जो काही आकडा निघेल, जो काही तफावत निघेल, त्याला बिल जितकं बिल देणं अपेक्षित होतं ते नंतर कितीचं जास्तीच दिले, किती लाखात दिले, तर त्या सध्या त्यांनी ढोबळ आकडा काढला 40 ते 45 लाखाचं। पण माझं संशय आहे, माझा आरोप आहे की किमान 1 कोटी ते 1.5 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे। तुम्ही हे आरोप करताय, काही आपल्याकडे पुरावे या संदर्भात आहेत? पुरावे आहेत। मी संबंधित मक्तेदारांना काम करताना कशी चालक केली या संबंधितले माझ्याकडे व्हिडिओ आहेत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल काढताना कसं कॉपी पेस्ट केलं हे देखील माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। सगळ्या झोनच्या अधिकाऱ्याच्या प्रत्येक MBची माझ्या झेरॉक्स कॉपी आहेत।
आपण पाहतोय खरं तर साफ नियत सही विकास असं म्हणणाऱ्या भाजपच्या या कार्यकालावधीमध्ये खरं तर भाजपचा असा दावा आहे की भाजपची सत्ता येण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी यामध्ये कुठेतरी अपहार केल्याचा त्यांना संशय आहे आणि त्याची चौकशी करण्याची मागणी आता भाजप नगरसेवक अनंत जाधव यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.